कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। मला झोप लागेल। श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। अवधूत चिंतन कोण राहिले कोण नाही साधकी करिता ईश्वर भजन त्याजवळी येतसे महाविघ्न जेवी दुग्धे भरून ठेवी भाजन मारदार लंबू पाहतसे। ग्रंथ करते श्री महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत विघ्न कोणावर बी येत नाही, जी देवाचं भजन करते त्याच्यावरच विघ्न येत असते। आणि मग ती हासी नावाची एक सद्भक्त होती आणि 3 वर्ष तिनं मानकोजी महाराजांची सेवा केली आणि तिच्यावरती पुन्हा संकट आलं, दूध तापून ठेवावं आणि पुन्हा ती मांजरीनं पालतं करावं किंवा पिऊन जावं अशा पद्धतीचं संकट त्या हासी नावाच्या कुणबीवर स्त्रीवर आलं म्हणतात। कुपथ्यापासी रोग सकळ की देहासी अखंड जपतो काळ की योगी अशी सिद्धी निछळ गो पहाटी एकांती। आणि जे काय असणारा देह आहे त्या देहाच्या पाठीमाग काळ लागलेला आहे, योगियांच्या पाठीमाग सिद्धी असते त्यांच्यापाशी। तशा पद्धतीनं काय सांगायचंय, जी काय भगवंताची भक्त आहेत साधक आहेत जी देवाची सेवा करतायत त्यांच्यावरच संकट येत असतात असं सांगतात। तरी द्रव्यापासी जपतो तस्कर की श्वापदाची धरू पाहे व्याघ्र की निशापतीची समग्र राहू आडवा येऊ पाहे। किंवा एखादं द्रव्य असावं त्या द्रव्यापाशी चोर असावे, पक्षी जे आहे त्या पक्षीचं असणार शिकार पारध्याने करावे तशा पद्धतीने सांगू लागले। देवी ईश्वर भक्ती करिता जाण संचू रूपाहे अवचित इग्न आसो मागील अनुसंधान परिससजन निज प्रीती। ग्रंथकर्ते सांगतायत जे भगवंताचं भजन करतायत त्यांच्यावरच विघ्नांचा प्रहार होत असतो असं म्हणले ती असणारी हासी। आता तिच्यावर काही संकट आलं ती पाठीमागचं अनुसंधान ऐका। बोधल्याचा अनुग्रह घेता जाण दासीच झाले पूर्ण ज्ञान एकादशीच ऐकून कीर्तन करी गमन एकांती। आणि ती हासी नावाच्या स्त्रीला मानकोजी महाराजांनी अनुग्रह दिला होता, त्याच्यामुळं तिला अद्भुत अशा प्रकारचं गुरु सामर्थ्यानं ज्ञान प्राप्त झालं होतं। प्रत्येक एकादशीला धामणगावला यायची, पहाटाची काकड आरती करायची आणि सकाळी आपल्या आपल्या राळेरसला शेत राखणीला जाऊन घरकाम करत होती असं सांगतात। नामी वैसला विश्वास तो निरंतर लागला निध ध्यास ऐसी लोटली 3 वर्ष सावकाश तो पातले भक्तीच महाविघ्न। आणि भगवंताच्या नावावरती विश्वास होता आणि भगवंताची बोधले महाराजांची सेवा करता करता 3 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि 3 वर्षानंतर ते हासीवरती विघ्न आलं ऐका। ममताईचे बंधू दोघे जण विभक्त राहू पाहती जाण मनोनी हासी कुण बिन विक्री घातली तयानी। आणि ममताईचे जे 2 भाऊ होते ते आजपर्यंत एकत्र राहत होते, सगळं संसार घर एकत्र होता। कालांतराने त्यांना लेकरं झाल्यानंतर त्यांनी वेगळं राहण्याचा विचार केला। मग वेगळं आपण जर राहिलो तर ती हासी कोणाकडे ठेवायची म्हणून ते हासीला दुसऱ्या एखाद्या गिरायकाला देऊन टाकावं। ती हासी आपल्याकडे नकोच, तुझ्याकडे बी नको माझ्याकडे बी नको, एखादा गिराईक बघून त्याला देऊन टाकू त्याच्याकडं असा विचार ते ममताईचे जे बंधू होते त्यांनी केला म्हणतात। परस्परे गावात झाले श्रुत तिचे करणे प्रकटली मात मग मानसी झाली चिंताक्रांत मने कर्म बळवंत माझे की। आणि राळेरसच्या गावामध्ये ही बातमी पसरली, ते हासीच्याही कानावरती आली। आता हासीला आपण दुसरीकडे चाललोय किंवा आपली विक्री होते याचं दुःख नव्हतं, त्यांच्या घरी काम करायचं ते दुसऱ्याच्या घरी कुणाच्या घरी तिला कामच करायचंय, पण दुःख याचं होतं
जी सेवा मोदली महाराजांची करायला भेटते ती दुसरीकडे राहून करता येणार नाही, म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागले. मग धंदा सारुणी लवलाही सत्वराली दामन गावी बोधऱ्याचे कांत समयी चरण दोन्ही धरिले. आणि मग तिच्या लक्षामध्ये आलं की आपले जे मालक आहेत दोघ जण, त्यांनी आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही किंवा बाहेर दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा असा विचार केला. त्यामुळं घरातलं काम धंदा उरकून आपल्या शेतामध्ये आली. तिच्या शेतामध्ये तिचं शेत आणि मानकोजी महाराजांचं शेत जवळजवळ होतं, एकच बांधमध्ये होता. तिच्या शेतामध्ये आली आणि मानकोजी महाराजांच्या जवळ आली, साष्टांग नमस्कार केला. काय सांगते ऐका. कंठ झाला सदगदित नेत्री वाहती अश्रुपात हे अवस्था देखून प्रेमळ भक्त काय बोलत तियसी. आणि मग तिचा कंठ सदगदित झाला, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. आज अनेक वर्ष 3 वर्ष होऊन गेला आपण या सद्गुरूची सेवा करतोय. आता इथून पुढे आपल्याला त्यांची सेवा घडणार नाही याचं दुःख तिच्या अंतःकरणाला होत होतं. मानकोजी महाराजांनी पाहिलं. काय विचारतात ऐका. हासे नवल वाट ते चित्ता विपरीत देखुनी तुझी अवस्था काय उधवली चित्ती चिंता ते तत्वता मज सांगे. मानकोजी महाराजांनी विचारलं, म्हणले हासे रोज तू आनंदामध्ये असते, समाधानात असते, आज तुझी अवस्था जरा विकट दिसायले, डोळ्यामधून पाणी व्हायला लागले, तुझं अंतःकरण दुःखित आहे, कोणती चिंता तुझ्या मनाला लागली आहे, काय अडचण आले मला सांग. हासी म्हणे गा बोधराया माय बापा जीव लग सकया आज पासून तुझी पाया मी अंतरले निश्चित. आणि भगवंत त्या असणाऱ्या हासीने सांगितलं, महाराज मानकोजी महाराज दुःख याच गोष्टीचं वाटायलंय. आजपर्यंत तुमच्या चरणाची अहोरात्र सेवा केली, एकादशीला प्रत्येक एकादशीला धामणगावात तुमचे कीर्तन ऐकायला मिळत होतं, त्याचा आनंद भेटत होता. पण ती सगळी सेवा इथून पुढे अंतरेल, दुरावेल याचं दुःख वाटू लागलं. ते हासी सांगू लागली. धन्याने विक्री घातले जाण गिराईक आले दूरून आता माझे श्रवणी तुमचे कीर्तन पडेल पोटून स्वामिया. आणि त्यावेळेस हासीने सांगितलं, मानकोजी महाराज दुःख याच गोष्टीचं वाटतंय, आमचे जे मालक आहेत ते असणारे दोघही भाऊभावांना मला दुसरीकडे विकत देण्याचं ठरवलंय. गिराईक खूप लांबून आलेला आहे, आता मी खूप लांब जाणार आहे, याचं दुःख नाही, पण तुमच्या पायाची सेवा अंतरते, तुमचं कीर्तन कानावरती पडणार नाही याचं दुःख मला वाटू लागलं. बोधला म्हणे ऐक माते देहाचे प्रारब्ध असेल जेते जाणे लागेल निश्चय ते तू का सयखंती करीतेसी. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं हासीला, हे बघ म्हणले भगवंतानं जन्म दिलाय आणि प्रारब्धही त्यानंच लिहिलंय. आपल्या कपाळावरचं नशीब प्रारब्ध त्याच्या हातामध्ये आहे, त्यानं जिथं लिहिलं असेल तिथंच आपल्याला राहावं लागतं. जसं आपलं प्रारब्ध असेल जिथं असेल तिथंच आपल्याला सुखानं राहावं लागतं, म्हणून दुःख करू नको. मानकोजी महाराज सांगतात. तरंग सागरात ते वाहत फिरती स्वभावते परी जीवना विन नाही ते दृष्टीस दिसते सकळाच्या. आणि मानकोजी महाराजांनी एक दृष्टांत दिला, म्हणले हे बघ पाण्यावरचा तरंग असतो, समुद्रामधल्या पाण्याचा तरंग कुठेही नदीमध्ये जाऊन मिसळतात, कुठेही जातात समुद्रापासून दूर, पण पाण्याच्या वेगळं राहत नाही. काय सांगायचं या दृष्टांतामधून, कुठेही राहा जगामध्ये कुठेही राहा पण भगवंताला विसरू नको. मानकोजी महाराज सांगतात. देवी आनंद सागर श्री पांडुरंग आपण जीव त्याचे तरंग ऐसे जाण तू अंतरंग मग चित्ती वियोग बाधेना. मानकोजी महाराजांनी एकच दृष्टांत दिला पण सुंदर दिला. हे बघ म्हणले ही सागर म्हणजे भगवंत आहे आणि त्या सागरावरचे तरंग म्हणजे आपण जीव आहे. जीव जसं तरंग पाण्यापासून वेगळे राहत नाही तसं जीव देवापासून वेगळा राहत नाही. तू कुठेही राहा जगाच्या पाठीवरती पण भगवंताला आणि पांडुरंगाला विसरू नको. मानकोजी महाराज सांगू लागले. यावरी हासी उत्तर देत मी आजसाठी नाही रडत शिवे शेजारी तुमची संगत ते मज निश्चित अंतरदी. हासीनं सांगितलं महाराज मी कुठे बी जाऊ द्या मला त्याचं दुःख नाही
कुठेही मला इथं काम करायचं आणि दुसरीकडे तरी करायचंच आहे, त्याचं दुःख नाही. पण ह्या आमच्या शेता शेजारी तुमचं शेत आहे, मी माझ्या शेतामध्ये बसून ह्यांच्या शेतामध्ये बसून तुमचं कीर्तन तुमचं नामस्मरण ऐकू शकते. ते आनंद मला पुढे भेटणार नाही. आता कुठलं गिरायक आलंय, कुठं जावं लागेल त्याला माहिती नाही, पण तुमची सेवा, तुमचं हरिकीर्तन, तुमची संगत अंतरली, याचं दुःख वाटायला लागलं. सांगू लागली इतके बोलून या झालं तेथेच पडली मूर्छा येऊन, मागुती देहासी सावरून ग्रहात जाऊन बोलत. आणि मग हासी तिथंच रडली आणि मूर्छित पडली, जमिनीवरती पडली. पुन्हा सावध झाली, देहाला सावरला. आणि आतमध्ये ममताई आईसाहेब होत्या. मानकोजी महाराजांच्या घरामध्ये ममताईकडे गेल्या. काय सांगते ऐका. ममताईशी म्हणे देवसरा, तुमचे बंधुनी मज घातले मी करा, म्हणून आज दुःख सागरा मी पडले जन्मिये. आणि ममताईला ती हासी सांगू लागली, आई साहेब तुमच्या भावांनी आजपर्यंत तुमच्या भावांच्याच घरी राहत होते मी, आणि त्यांनी मला आज विकायला दुसरीकडती काढलंय, त्याच्यामुळं दुःख वाटायला लागलंय. तुमची सेवा अंतरते. आता तुम्ही एक काम करा, ऐका. तरी तुम्ही ठेवून आपुले घरी, द्रव्य घाला त्याचे पदरी, ऐसे म्हणून देवसरी पायावरी लोटली. आणि त्यावेळेस हासीने सांगितलं, ममताई आईसाहेबांना म्हणली एक काम करा, कोणीतरी त्यांना द्रव्य देणारच आहे, माझ्या बदल्यामध्ये काय द्रव्य त्यांना भेटणारच आहे. मग बाकीच्या दुसऱ्याच्या घरामध्ये जाण्यापेक्षा तुमचे भाऊ आहेत ते, तुम्हीच थोडंफार कमी जास्त करून त्यांना सांगून मला तुमच्याच घरामध्ये ठेवा, आणि माझं जे काही द्रव्य आहे बदल्यावरचं ते तुमच्या भावांना देऊन टाका. म्हणून ममताईच्या पाया ती हासी पडू लागली. दासीची अवस्था देखून नैनी करुणा उपजली ममताईचे मनी, म्हणे काहीतरी उपाय करोनी इज लागुनी सोडवावे. मग ते दासीची करुण अवस्था पाहिली, दुःख होत होतं तिला, डोळ्यामधून अश्रू वाहत होते. आणि ममताई आईसाहेबांनी पाहिलं, त्यांचं सुद्धा अंतःकरण द्रवलं आणि विचार केला, या दासीसाठी आपण काहीतरी करून याला इथं आपल्या घरामध्ये ठेवू, असा विचार ममताई करू लागल्या. आपुल्यासी द्रव्य मिळे जाण, तरी धामन गावीचे विकावे वतन, परी अनाथासी सोडवेने विचार बनी दृढ केला. आणि त्यावेळेस ममताई आई साहेबांनी विचार केला, आपल्याला आता पैसे कुणी देणार नाही, भेटणार नाही, मग आपल्या धामण गावातलं शेत विकून टाकू, काही करू आपण, पण या असणाऱ्या दासीला आपल्याकडे घेऊन ठेवू, हिच्या बरोबरीचं जी काही द्रव्य असेल ते आपल्या बंधुराजाला देऊ, असा विचार ममताई करू लागल्या. बोधराज येऊनी मंदिरी, हासी सावय दिदले करी, म्हणे तू ग हासी जाई पुढारी, मागुनी सत्वरी मी येतो. आणि बौद्ध राजांनी, मानकोजी महाराजांनी सांगितलं हासीला, म्हणले तू तुझ्या घरी जा, राडेरासला जा, तिथं मालकाच्या घरी राहा, मी पाठी मागून येतो, पैसे घेऊन येतो, काहीतरी करून येतो आणि तुला तिथून सोडून आणतो, तू पुढे जा. मानकोजी महाराज बोलतात, वचन ऐकून यायचे तिला समाधान झाले कैसे, की मृत प्रेतावरी सायसे अमृत वरसे ज्यापरी. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं तू जा, मी पाठीमागून येतो, असं म्हटल्यानंतर ना त्या हासीला खूप आनंद वाटला. माणूस मेलेल्या माणसावरती अमृताचा वर्षाव व्हावा आणि तो जिवंत व्हावा, तेवढा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद त्या हासीला वाटला. म्हणावा लागला वर्षेला घन, तेने विसून जाय कृशान, मग तरोवराची शीतळपण नवे पल्लव फुटती की. एखाद्या वनामध्ये वनवा लागावा आणि त्या असणारं वनव्यानं आगीनं जळावं, त्याच्यावरती पावसाचा वर्षाव व्हावा, पावसानं तो अग्नी विजतो आणि झाडाला नवी पालवी फुटते, तेवढा आनंद त्या हासीला वाटला. देवी बोधल्याचे वैवचन ऐकून दासीस वाटले समाधान, मग राळे राशी उठून गेली असे सत्वर. आणि मानकोजी महाराजांचं बोलणं ऐकलं, तिला समाधान वाटलं अंतकरणाला तिच्या. मग तिथून उठली, धामण गावातून राळेरासला आपल्या घरलाकडं निघून गेली. मग बोधराज मागून जाऊन तिथं आपुल्या मेहनाशी काय बोलत, तुम्ही दासी सविकिता निश्चित ऐकली मात
परस्परे. आणि ती हासी पुढे गेली राळेरासला. पाठीमागून मानकोजी महाराज त्यांच्या घरी गेले. मेहुणे होते ती त्यांचे, ममताईचे भाऊ होते. आणि मेहुण्याच्या घरी गेले मानकोजी महाराज. त्यांनी सांगितलं, म्हणले तुम्ही या दासीला विकायला तुमचा विचार आहे, आम्ही आमच्या कानानं ऐकलं. काय म्हणतात ऐका. आयसे चित्ती असेल जरी तरीही द्यावी आमूच्या घरी. मोल सांगाल जे निर्धारी ते देऊ सत्वरी पाठवून. आणि मानकोजी महाराजांनी त्या मेहुण्यांना सांगितलं, हे बघा दुसऱ्या कुणाला तरी देण्यासाठी ती मलाच द्या. ही दासी आमच्याकडे राहू द्या. हिचं काय द्रव्य आहे काय हो नाही ती पाठीमागून मी पाठवतो. मानकोजी महाराज बोलतात, बोधल्याचे वचन पडता कानी दुर्बुद्धी संतप्त झाले मनी. म्हणती आमचे मनुष्य तुमचे सदनी न देऊच आम्ही सर्वथा. त्या मेहुण्यांनी सांगितलं, हे बघा म्हणले आम्ही ती दासी विकू नाही तर तिला काय तिकडे फुकट देऊ दुसऱ्याला, पण तुमच्या घरी आमचं माणूस देणार नाही. बहीण कशी तरी दिले त्याचाच पश्चाताप होतोय. आता इथून पुढे आमचं कोणतंच माणूस तुमच्या घरी पाठवणार नाही असं ती मेहुणे मानकोजी महाराजांना बोलतात. शिवे शेजारी वतनदार पुरातन सोयरे निर्धार. आणि का फुकट देऊ पर न देऊ साचार तुम्हासी. आणि त्या मेहुण्यांनी मानकोजी महाराजांना सांगितलं, धामणगावची जी शिवाय ह्या राळेरासची धामणगावची एकच शिवाय, त्या शिवापाशी आमचे सावकार लोक जुने संबंध आहेत. आमचे पुरातन सोयरे, त्यांना आम्ही देऊ. आणि त्यांना नाही दिलं तर आम्ही फुकट कोणाला बी देऊ. पण ही दासी आमच्या घरचं एकही माणूस इथून पुढे तुमच्या घरी येणार नाही असं सांगू लागले. ऐकोनी अभिमानाची मात निवांत राहिला विष्णू भक्त. हासी आक्रंदत मंदिरात म्हणे कर्म विचित्र पै माझे. आणि त्यांचं बोलणं ऐकलं. मानकोजी महाराज गप बसले. महाराज द्यायचंच नाही म्हणल्यावर काय बोलणार आहे. त्यावेळेस मानकोजी महाराज शांत बसले आणि ही सगळा प्रकार हासीनं ऐकला आणि मोठ्यानं आक्रंदन करून रडू लागले. मग बोधराज हसी कारण स्वैर देखता बोले वचन. मी विठोबाची विनंती करून तुझं कारण आणवितो. आणि मग त्यावेळेस मानकोजी महाराजांनी हासीला सगळ्या सोयऱ्यां देखत सांगितलं, हे बघ म्हणले टेन्शन घेऊ नको, मी भगवंताला विनंती करतो आणि विठोबाला सांगून पांडुरंगाला सांगून तुला इथून घेऊन जातो. मानकोजी महाराज बोलू लागले. ऐसे म्हणून ते समयी परतून आले धामण गावी. कांते पाशी व्रतांत सर्वही सांगितला ते दवा. आणि मग अशा पद्धतीने परत राळेरासवरून धामणगावला आले. आणि आपली जी पत्नी होती ममताई, त्या ममताईला तिच्या माहेरामध्ये घडलेला सगळा प्रकार मानकोजी महाराजांनी सांगितला. इकडे राळे राशी पिशुनासी परम भय उपजले मानसी. मने बोधेला सांगून विठोबासी मारवीर हसीस निचे. आणि त्यावेळेस इकडे जे आभक्त होते राळेरासचे, हे जे मेहुणे होते मानकोजी महाराजांनी, त्या महाराजांचे त्या मेहुणींनी विचार केला, ही बोधराज जसं बोलतोय तसं करतोयच, हे जण भगवंताचं चालतंय म्हणले. ही विठ्ठलापाशी काहीतरी बोलल आणि हासीला आपल्यापासून दुरावून घेऊन जाईल किंवा तिला मारविल असा विचार ते मेहुणे करू लागले. येथे बोलून गेला पण ते कदापि नव्हे असत्य वचन. तरी आता ग्राहिक सत्वर आणून इज कारण ओपावे. आणि त्या असणाऱ्या राळेरासच्या मेहुण्यांनी विचार केलाय, म्हणले ही मानकोजी महाराज शपथ घेऊन गेलाय, पण करून गेलाय आणि तो पूर्ण होणारच. मग त्याच्या आधी, त्याचा पण पूर्ण होण्याच्या आधी आपण गिराईक बघू आणि हासीला विकून टाकू असा विचार करू लागले. तो परग्रामीचे घेणार तेच दिवशी आले सत्वर. हासी आणि तिची कुमार विकत घेतली तयारी. आणि त्याच दिवशी जी परगावची जी लोक येणार होती त्या हासीला घेण्यासाठी, त्याच दिवशी आले. मानकोजी महाराज गेले, ती लोक आली आणि हासी आणि तिचं लहान लेकरू दोघांचंही द्रव्य दिलं आणि दोघांनाही घेऊन निघाले. 25 होऊन देऊन त्वरित लिहून घेतले खरी दिखत. हासी कोण विना क्रंदत म्हणे पंढरीनाथ नायकी. 25 होन
माता आबाने सांगितल्याप्रमाणे 25,000 रुपये त्या दोघांचे दिले आणि दिल्यानंतर ना मग दोघांनाही ते घेऊन चालले. ते हासी आणि हासीचं लेकरू घेऊन जात असताना हासी मोठ्यानं आक्रंदन करू लागली, रडू लागली, भगवंताचा धावा करू लागली. दीनदयाळा पंढरीनाथा माझ्या धावने धाव आता, सांडोने देह ममता प्राण तत्वता देईन मी. आणि ते हासीने सांगितलं, भगवंता दीनानाथा माझं वचन ऐका, मला मानकोजी महाराज पासून दूर करू नका. जर मी गुरु पासून दूर झाले तर मी माझा जीव देईल. हासी बोलू लागली, बोलला सांगून गेला मज की तो बाई येऊन नेईल तुझा, तरी त्याचे वचन असत्याज होई जायचे वाटते. हासीने सांगितलं, भगवंता मानकोजी महाराज पण करून गेले की पांडुरंग येईल आणि तुला घेऊन जाईल. मग अजून पांडुरंग आले नाहीत, याचा अर्थ बोधले महाराजांचं वचन खोटं होतं की काय? हासी बोलू लागली, जाणून दासाचे मनोगत तत्काळ पंढरीनाथ आला. विप्रवेश घेऊन त्वरित प्रकटला अनंत त्या ठाई. आणि ते हासीचं आक्रंदन ऐकलं मानकोजी महाराजांचा पण होता आणि दोघांचंही वचन सत्य करण्यासाठी भगवान परमात्मा प्रगट झाले. विप्राचा वेश भगवंतानं पांडुरंगानं धारण केला आणि त्या ठिकाणी आले. दिशुनाचे अंगणी सहज उभे ठाकले अधोक्षज, हासी समणती तुझ बोधराजे बोलाविले. आणि ती जे काही गिराईक आलेले होते ते गिराईक तिला घेऊन चालले होते. त्यांच्याच दारामध्ये तिथंच भगवान परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि हासीला सांगितलं, बोधले महाराजांनी तुम्हाला बोलवलं, चला. ऐसे ऐकुनी विप्रमाणी दासी सहर्ष वाटला मानी, तिने ब्राह्मणाचे चरणी मिठी घातली निज प्रेमे. आणि असं बोलल्यानंतर ना ब्राह्मणाच्या मुखातून ऐकल्यावर ते हासीला आनंद वाटला आणि ब्राह्मणाच्या चरणावरती डोकं ठेवलं. कौतुक वर्तले अति अद्भुत ते सादर ऐका भाविक भक्त, हासी सहित पंढरीनाथ झाले गुप्त रे ठाई. आणि मग भगवान परमात्मा त्या असणारे द्विज रूप आलेले होते. हासीला आपल्या जवळ घेतला भगवंताने आणि गुप्त झाले. जसं तुकाराम महाराज देहासहित निघून गेले तसं असणार ते हासीला भगवान परमात्मा घेतला, वैकुंठाला घेऊन गेले. हासीची कन्या होती धाकुटी, तेही पाठविली वैकुंठी. सोयरे कौतुक देखून दृष्टी आछेड करती ते दवा. आणि हासीची लहान मुलगी होती, तिलाही भगवंतानं वैकुंठाला पाठवलं आणि ते हासीलाही देवानं घेतलं आणि तिघजण सगळे वैकुंठाला गेले. सगळे ही दृश्य त्या पिशुनांनी पाहिलं म्हणतात. मानती आश्चर्य झाले मोठे, कुणी सहित गेली कोठे, गिराईक म्हणती प्रार्थन खोटे, आमचे दिसून आले की. आणि ते असणारे मानकोजी महाराजांच्या मेहण्यानंही पाहिलं. त्या दारातच सगळं त्या ठिकाणी झालं होतं. म्हणले देहासहित गायब झाली. आताही दवतेने एकाच क्षणामध्ये देहासहित निघून गेली. कुठं गेली कुणालाच काही लक्षामध्ये येईना. आता ह्या गिरायकांना पैसे तर दिलेले होते म्हणून त्यांना काळजी वाटली. आम्ही ग्रामी नेली नसता कुणबीन, येथेच अदृश्य झाली जाण, तरी परतून द्यावे जे आमचे होण, ऐसे वचन बोलिले. आणि ते गिराईक बोलू लागले त्या मेहुण्याला, म्हणले हे बघा आम्ही ती स्त्री तुम्ही जी दिलंय ती आम्ही घरापर्यंत सुद्धा नेलेली नाही, फक्त इथंच आहे. फक्त तुम्हाला पैसे दिले आणि ती गायब झाली. आता आमचे पैसे आम्हाला माघारी द्या, असं गिराईक बोलू लागलं. पिशून म्हणती देवसरी, खरेदी खत दिले करी, आता लाजा मुच पदरी, राहिला नाही सर्वथा. आणि त्या घेणाऱ्याने सांगितलं, त्या बोधले महाराजांच्या मेहण्याने सांगितलं, बघा तुमच्या सही सहित कागद माझ्याकडे आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिले, तुम्ही सही केली, शिक्का केला, ही सगळं कागद आहे. आता कागद आहे म्हणल्यावर व्यवहार पूर्ण झाला. आता आम्ही तुम्हाला 1 रुपया देणार. आता ती तुमच्या ताब्यात दिल्यावर ती कुठं का जाईना, आम्हाला काय करायचंय असं सांगू लागले. मुळाला होता जो ब्राह्मण, बोधल्याचे नाम सांगितले त्याने, तरी तुम्ही दामन गावाशी जाऊन वाद सांगणे तयासी. आणि त्या असणाऱ्या मानकोजी महाराजांच्या मेहुण्यांनी त्या गिरायकाला सांगितलं, तुमच्या मग असे काय झालं होतं, जी विप्र आला होता
त्या विप्रानं काय सांगितलं होतं ते हास्याला की मानकोजी महाराजांनी बोलवलंय, बोधले महाराजांनी बोलवलंय, तर तुम्ही तिथं जावा धामणगावला आणि ती धामणगावला जाऊन ती वाद मिटवा. आता माझ्याकडे येऊ नका असं सांगता. यावरी गिरायक काय बोलत परस्पर आम्ही ऐकिली मात की बोधला तुम फाशी विकत कुणबीन मागत होता की. त्यावेळेस गिराईकाने सांगितलं हे बघा आम्ही इथं येण्याच्या आधी मानकोजी महाराज इथं आले होते, बोधले महाराज, आणि त्यांनी तुम्हाला ती हासी विकत मागितली होती, तुम्ही त्यांना दिली नाही असं आम्ही ऐकलं असं सांगतात. तुम्ही दिली नाही ते जरा मग तो जाते समयी काय बोलला की विठोबा येऊन दिला येऊन जाईल निश्चय. आणि मानकोजी महाराज दारात आल्यावर तुम्ही ते हासीला मानकोजी महाराजांना दिलं नाही. त्यावेळेस बोधले महाराजांनी काय सांगितलं, विठोबा येईल आणि या हासीला घेऊन जाईल. तसंच झालंय म्हणले. एक ब्राह्मण गुप्त आला आणि गुप्त रूपाने घेऊन गेला, म्हणजे विठोबाजीला घेऊन गेला असं ती गिराईक बोलू लागले. तरी तैसेची घडून आले पाही त्या जगड्या मुचा वाद नाही. तुम्ही होन लवलाई टाकून द्यावे आमुचे. त्या गिराईकाने सांगितलं हे बघा व्यवहार तुमच्यात आणि आमच्यात झालाय. बोधले महाराजाचा काय संबंध येतो ह्याच्यामध्ये? व्यवहार तुमच्या आमच्यात झाले ना, आम्ही त्यांच्याकडे का जायचं? त्यांचा इथं काहीच संबंध नाही. त्यामुळं आमचे जे पैसे घेतले तुम्ही त्या हासीच्या नावावर ते सगळं पैसे आम्हाला द्या असं गिराईक बोलू लागलं. ऐसा परस्परे जाना वाद लागला तिघा जना भक्त कैवारी पंढरी राणा चरित्र वाढवी दासाचे. अशा पद्धतीनं तिघांमध्ये, तिघ म्हणजे कोण? ही दोघं भाऊ भाऊ, ही ममताईचे दोन भाऊ, ती गिराईक, तिघांमध्ये वाद लागला. ही भाऊ म्हणायची तुम्ही आम्ही तुम्हाला हासीला दिले, आता ती तुमच्यापासून गेली, तुमचे तुम्ही बघा. हे म्हणायची ती बाई आमच्याकडे आलीच नाही, पैसे आमचे माघारी द्या. अशा पद्धतीनं भगवंतानं पहिल्यांदा या तिघांमध्ये भांडणं लावून दिली. आणि चरित्र अद्भुत देख सादर परिसा भक्त भाविक दामन गावात अंतेज एक असे चाळक बहुबाची. आता ते हासीची कथा संपली, तिचं चरित्र संपलं. आता याच अध्यायामध्ये अजून 3 कथा आहेत वेगवेगळ्या आणि दुसरी असणारी एक कथा, दुसरी कथा लागली. काय यायचे का इकडे कुणाला वाचाय तर एक ठीक नाही फळावाचा परत ते बसतात. थोडं वाचा थोडं नाही काय आता एकदा बसले कालचं खडे आजचं खडे कथा बाप तुटलाय तर हा कथा भाग तुटला म्हणून म्हणलं. अशी गेली का आता काय गेली, आता वैकुंठाला गेली की जास्त समजा तिचं संपलं परत येत नाही का? हा मुक्त झाली आदर्श वैकुंठाला गेली की संपलं. ह्याचं भांडण मिटलं का? भांडण ते आता ती वाढ ती शेज नाही आता नाही. कथा संपली. ती कथा संपली. तिथं stop केला. दुसरी कथा सुद्धा आहे मला ते अशी गेली त्यांचं भांडण लागू तर पिटू काय आपल्याला करायचं. इथं आमच्या भांडणाला पैसे आपली हाशी वैकुंठाला गेली. वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. किती आहेत किती राहिल्या? श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. माईक समोर हासीची कन्या होती धाकुटी तेही पाठविली वैकुंठी सोयरे कौतुक दे कोणी दृष्टी आश्चर्य करीती ते देवा म्हणती आश्चर्य झाले मोठे कुडी सहित गेली कोठे गिराईक म्हणती प्राप्त न खोटे आमोचे दिसून आले की आम्ही ग्रामीण येईल नसता कुणबीन येतेचे अदृश्य झाली जाण तरी परतून द्यावे जे आमोचे होण ऐसे वचन बोलले पिशवीन म्हणती ते अवसरी खरेदी करत दिले करी आता लांब जामूचे पदरे राहिला नाही सर्वता मूळ आला होता जो ब्राह्मण बोधल्याचे नाम सांगितले त्याने तरी तुम्ही धामण गावाची जाऊन वाद सांगणे तले. हासीची कथा संपली हो, तुम्ही लय वर्ण घेतले. लांब बोला हा कथा संपली आकडा सांग आकडा सांगा. राम आईसे परस्परे जाना वाद लागला तिघा जना भक्त कैवारी पंढरी राणा चरित्र वाळविला सांचे आणि चरित्र अद्भुत देख सादर परिसा भक्त भाविक दामन गावात अंतेज एक असे चाळक बहुभाषी. ग्रंथकर्ते सांगतायत महिपती बुवा मानकोजी महाराजांचं चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे. ती हासी वैकुंठाला गेली, तिचा उद्धार झाला महाराज. वैकुंठाला गेली म्हणजे आता जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटली
आणि तिचा उद्धार झाला. भगवंतापाशी अखंड वास तिला मिळाला. आता धामण गावामध्ये एक अंत्यज होता. अंत्यज म्हणजे मारेकरी म्हणा, महार म्हणा, खालच्या जातीचा असणारा एक अंत्यज मानकोजी महाराजांकडे आला. काय म्हणतो ऐका. तो बोधल्यासी म्हणे एकांती उपदेश द्याजी मज प्रती तुमच्या चरणी लागली प्रीती म्हणून विनंती करीत असे. आणि आता त्याचं काम असतं म्हणजे लोकांना फसवणं, लुबाडणं, मारणं, खोटं बोलणं ही त्याचं रोजचं काम झालं. आणि तो माणूस आला मानकोजी महाराजाकडे, म्हणला मला अनुग्रह द्या, मला तुमचं शिष्य बनवा. आता ही मानकोजी महाराज संत आहे, ते कोणालाही शिष्य बनवतील का. बोधले महाराज काय बोलतात ऐका. आई कोणी बोले प्रेमळ भक्त मी अनुग्रह कोणासी नाही देत. जरी आज्ञा करील पंढरीनाथ तरी पुशीन त्या ते कांती. आणि मानकोजी महाराजांनी त्याला सांगितलं हे बघ, मी अनुग्रह कोणालाही देत नाहीये. त्याचे देण्याचे काही नियम असतात. ते अनुग्रह घेणारा माळकरी पाहिजे, भगवंताचं भजन करणारा पाहिजे. कुणालाही अनुग्रह आम्ही देत नाही. जर मी भगवंताला विचारतो, त्यानं जर आज्ञा दिली तर तुलाही देतो असं सांगतात. मग ध्यानी आणून वैकुंठ नायक मने देवा विनंती एक ऐक. आपुल्या ग्रामीचा अनामिक दिसतो भाविक मज लागी. आणि मानकोजी महाराजांनी ध्यान केलं. अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती साठवून देवाला विचारलं. म्हणले एक अडचण आली, आपल्याच गावामधला एक अनामिक आहे, महार आहे, आणि तो जरा भाविक दिसायलाय आणि मला अनुग्रह मागायलाय, देऊ का नको सांगा. तो बहुत दिवस मज विनवितो मन माझे मस्तकी ठेवी हात. जरी आज्ञा देशील मज निश्चित तरी अंगीकार त्याचा करीन मी. आणि मानकोजी महाराजांनी देवाला सांगितलं. म्हणले ते अनेक दिवसापासून रोज माझ्याकडे येतोय, मला अनुग्रह द्या म्हणतोय. मग काय करू. भगवंता तुम्हाला विचारतोय काय करू, देऊ का नको सांगा. आई कोणी बोधल्याचे वचन काय बोलती जगजीवन. नीच यातीशी उपदेश जाण सर्व तापन न द्यावा की. आणि मानकोजी महाराजांचं वचन ऐकलं. पांडुरंगाने सांगितलं मानकोजी महाराज कुणालाही अनुग्रह देऊन जमत नाही. हे कधीच भगवंताचं भजन करणार नाही. लोकांना लुबाडणं, मारणं, फसवणं यांचा धंदा आहे. आणि अशा लोकांना अनुग्रह देऊ नका भगवंत सांगतात. जो अखंड विश्वासी म्हणी आणि अनास्था धरी शास्त्र श्रवणी तरी सद्गुरुने तया लागुनी अनुग्रह सर्वतांना द्यावा. आणि सद्गुरू आहेत तुम्ही या असणारे धामणगावचे सगळे पंचक्रोशीचे गुरु आहेत. तुम्ही कुणालाही अनुग्रह द्यायचा नाहीये. जो ही माणूस म्हणजे दुसऱ्याला फसवणारा, लुबाडणारा आहे. आणि ज्या शिष्याची भक्ती गुरुवरती नाही अशाला अनुग्रह देऊ नये असं सांगतात. पुस्तकाची फळश्रुती पाहून कामनिक कर्यावर्तन आईच्या शिष्याची सद्गुरुने उपदेश सर्वतांना द्यावा की. अहो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं फळ अशा पाहिजे. फलश्रुती असते प्रत्येक अध्यायामध्ये. आता नवनाथाच्या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायात फळश्रुती आहे. लोक फळश्रुती बघतात आणि अध्याय वाचतात. म्हणजे हे अध्याय वाचल्यावर एवढं भेटतंय. कामना धरून जो काही करतो त्याला अनुग्रह देऊ नका असं सांगतात. जो मणी धरुणी चावटी वाचकाशी खोदुनी पुसे गोष्टी तैसी सद्गुरुने कृपा दृष्टी पाहून ह्याची सर्वथा. तुमच्या बाबतीत मग आणि कसं महाराज कुठं बसले लोक काही विचारतात. असंच झालं असेल का, तसंच झालं असेल का. अरे बाबा विश्वास ठेव. संताची पायी हा माझा विश्वास. पुस्तकाला पाहायचं, ग्रंथाला पाहायचं आणि वाचकाला खोदून ग्रंथातलं गोई विचारायचं. म्हणजे त्याचा छळ करण्याच्या रूपात किंवा ग्रंथाला असत्य मानून विचारायचं. अशा दुष्टाला अनुग्रह देऊ नये असं सांगतात. शिष्य असावा सज्ञान विरक्त ना तरी भाविक प्रेमळ भक्त. आईशे बोधल्याची रुक्मिणी कांत असे सांगत एकांती. भगवंताने सांगितलं बोधले महाराज शिष्य एकतर हुशार असावा, शिकलेला असावा, नाहीतर भाविक असावा, प्रेमळ असावा आणि भक्त असावा. असा जर शिष्य असेल तर त्यांना अनुग्रह द्या भगवंत सांगतात. हा तो अनामी कही न याती परमनष्ट चांडाळ कुमती. हे तुझं सत्य न वाटे चित्ती तरी पाहे प्रचिती सत्वर. आणि भगवंताने सांगितलं हे बघ ह्याला अनुग्रह देऊ नको, कारण मी सांगतो म्हणून देऊ नको. ही खालच्या पातळीतलाही लोकाला मारणार आहे.
तुला बघायचंय का? फसवणारा लोबाडणारा माणूस आहे. तुला जर बघायचं असेल तर प्रचित दाखवतो, फक्त मी सांगतो तसं करा. तुझ्या खळ्यातील रास पूजा उदय काय रे भक्त राजा, अनामिकाची बोलावून तुझा वृषभ मारावी त्याच्या हाती. तुझ्या शेतातली रासपूजा, खळ खळ म्हणायचं. खळातली रासपूजा. डवारा खळ खळ म्हणायचं. हीच मगाशी मी त्यांना विचारलं. खळ म्हणा रास म्हणा काय आणि त्याची पूजा करायचे. मग काय कर, आपल्या तुमच्या गोठ्यामध्ये बैल आहे, ती बैल ने आणि आज त्यांचा ह्या तुला जो अनुग्रह मागतोय त्याला बोलव आणि त्याच्या हातून त्या बैलाला मार. भगवंत सांगतात तयासी दाखवी ऐशी प्रीती, हे व्रत न सांगे कोणा प्रती. जरी ही गोष्ट लोपली तया हाती, तरी उपदेश तया प्रती देईजे. आणि एक सांगितलं, हे बैलाला मारायचं या माणसाच्या हातून, फक्त हे कुणालाच कळू द्यायचं नाही. बैलाला मारलेलं जर लोपलं गेलं, लपवलं तर याला उपदेश दे आणि उघडकीस आलं. कारण का, ही अत्यंत मारलेला बैल आहे आणि ही लोक शांत बसणारी नाही ती. त्याच्यामुळे ही जर लपलं, बैलाला मारलेलं जर लपलं तर उपदेश दे आणि जगाच्या उघडकीस आलं तर देऊ नको. भगवंत सांगतात बोधला म्हणे पंढरीनाथा, मी हिंसा कर्म न करवी सर्वथा. कास या बैल मारवा व्रता, हे माझ्या चित्ता न येई की. मानकोजी महाराजांनी सांगितलं, देव असून असलं काय बी सांगता का म्हणले, बैल मारण करा. भगवंत म्हणले तू मार, परत मी बैलाला उठवतो की. तुला काय करायचंय मी सांगतो तेवढं कर, बैलाला मार. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं, हिंसा कर्म आपण करत नाही. भगवंत सांगते मी सांगतो म्हणून करा. आई कोणी म्हणे रुक्मिणी रमण, माझी आज्ञा तुझं प्रमाण. हिंसा कर्माचे दूषण तुझं कारण घडून दी. आणि त्यावेळेस सांगितलं, कोणी भगवंतानी सांगितलं की हिंसा कर्म कर, त्याला जिम्मेदार तू राहणार नाही. तसंच सांगितलं होतं ते है ना, कृष्ण काही सांगितलं होतं दशरथ राजाला, माझे वरदान द्या, मला माझं तोंड काळ होऊ द्या, त्याचा दोष तुम्हाला लागणार नाही. लोक कैलाच नाव उठवणार तुम्हाला, म्हणजे मलाच नाव उठवणार, तुम्हाला कोणी बोलणार नाही. तसं तुम्ही ती बैल मारा, त्याचा दोष हत्या तुम्हाला लागणार नाही. भगवंत सांगतात दुसऱ्या दिवशी अनामिक येऊन बोधल्याचे एकांती धरी चरण. मोन्या अनुग्रह द्यावा मज लागून, कृपा करून या समयी. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आला तो अनामिक, तो असणारा माणूस आला, मानकोजी महाराजांच्या पाया पडला आणि अनुग्रहाची कामना करू लागला. मानकोजी म्हणे ऐक महारा, राशीवरी कापी आमचा गोरा. कोणासे कळून येतीच विचारा, तरी सतशिष्य खरा तू माझा की. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितल्या पद्धतीने, हे बघ त्या आमच्या खळ्यातल्या राशीवरती बैल काप, मारून टाक, फक्त ही गोष्ट कोणाला सांगू नको. आणि असं जर घडलं तर मी तुला शिष्य करवतो. मानकोजी महाराज बोलतात अवश्य म्हणून त्या उसरी अनामिके बैल वदिला करी. मांस रांधून आणि घरी भात भाकरी करविल्या. आणि त्यावेळेस त्यानं काय केलं, मानकोजी महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं ते असणाऱ्या बैलाला मारलं आणि मांस घेऊन घरोघरी भाजी भाकरी करायला त्यानंच लावल्या असं सांगतात. रास पूजा वया बोध राजे, मिळविले सोयरे गोत्र जे. मांस भाकरी देता सहज अद्भुत चोज वाटले त्या. आणि त्यावेळेस हे आता मांस आहे हे फक्त मानकोजी महाराजांनी त्या माणसाला दोघांनाच माहिती होतं, बाकी कोणालाही माहिती नव्हतं. सगळ्यांनी भाकरी आणल्या, त्याची पूजा करायची होती म्हणून सोयऱ्या धैर्याने काय घडलं, मनती बोधराज मने बोधल्याची ढासळली वृत्ती. हिंसा कर्म करीतो पुढती, आजा पुत्र मारून आजच्या राती. मायावंता प्रीती जेवितो. आणि त्यावेळेस ती अत्यंत तो माणूस मनामध्ये विचार करतो, ही मानकोजी महाराजांनी हिंसा कर्म केलंय, आता त्यानंच असणारा बैल मारला आणि त्या ठिकाणी असणार बैल पकर परी वृषभ मारविला ऐसे जाना. हा विचार ठावा नाही कोणा, जेवून आपुलीला सदना गेले सत्वर ते देवा. असं आहे का, म्हणजे बकऱ्याचं जेवण आहे लोकांना सांगितलं. बकरा मारलं नाही बैलच मारला हो, मारला लोकांना बैलाचं नाही सांगितलं. बैल मारून सांगितलं नाही लोकांना, बकरा मारला म्हणून सांगितलं. बैल मारला पण बकरं मारलं म्हणून सांगा. अनामिकाशी म्हणे बोधला भक्त, वृषभाचे शिर लपवी राशीत. चर्म गाडी भुसात कोणाशी मात कळोनी दी. आणि बोधले महाराजांनी, मानकोजी महाराजांनी त्या माणसाला सांगितलं ज्यांनी बैल मारला,
बैलाचं जी मुंडक आहे आणि चर्म आहे ते आपल्या शेतातल्या राशीत आणि पुष्यामध्ये लपवून टाकत असं सांगतात. तो अनामिकाचे फुगले पोट म्हणे केव्हा होईल आता पाठ सांगेन लोकाशी ही गोष्ट म्हणे वटवट करीत असे. आणि त्या अनामिकाने विचार केला म्हणला असले कारभार महाराज पाठीमाग करतात काय म्हणले. बर आता सूर्योदय झाल्याबरोबर पहाट झाल्याबरोबर रात्री लोकांनी नेमकं काय खाल्लंय प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सांगतो असं सांगतात. तुक्यात उगवला दिनकर गावात गेला दुराचार फेरी करी एकसर मागे भाकर घरोघरी. आणि त्यावेळेस तो असणारा जो अत्यंत होता मारेकरी होता त्यानं त्या ठिकाणी असणारा महार तो सूर्य उगवल्याबरोबर आता त्याला खायला काही घर नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन भाकरी मागत होता. आणि जिथं भाकरी मागायला जाईल तिथं सांगत होता रात्री काय घडलं ते सांगतात. रिगोनी कुणब्याच्या घरी पैसे जाऊन त्याच्या शेजारी तो ते म्हणती होई दुरी कैसा भीतरी आला अशी. आणि ते असणाऱ्या एका गृहस्थाच्या घरी गेला. कोण तो मारेकरी त्याला कुणी जवळ करत नव्हतं त्या महाराला. ती गेल्यानंतर ना त्याच्या जवळ बसला. त्यावेळेस त्याने सांगितलं बाबा इथं बसलाय बाजूला हो असं बोलल्यावर तो असणारा महार काय बोलतो ऐका. तो तयासी घाली वाद तू मामात काय भेद बोधराज काल प्रसिद्ध वृषभ मारीला राशीवरी. आणि त्या माणसानं सांगितलं ग्रहस्थानं म्हणले बाजूला हो तू आमचा स्पर्श लागू देऊ नको. त्यावेळेस महारानं सांगितलं काय बदल आहे तुमच्यात आणि आमच्यात. उलट आम्ही जे करत नाही तुम्ही ते केलंय म्हणले. रात्री त्या मानकोजी महाराजांनी काय केलंय तुम्हाला माहित आहे का. मला माहित आहे म्हणले. ते असणाऱ्या बैलाला मारलं आणि त्याचं मांस तुम्हाला खाऊ घातलंय असं तो महार प्रत्येक घरी जाऊन सांगू लागला. आणि तुम्ही मांस बक्षिले साचार आता मज का धरिता दूर ऐशेच रीती घरोघर सांगे साचार लोकाशी. आणि तो असणारा महार प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगू लागला आता आणि आमच्यात तुमच्यात भेद नाही म्हणले. उलट तुम्ही तर ते असणाऱ्या मानकोजी महाराजांनी बैल मारलेलं मांस तुम्ही खाल्लंय तुमच्यात आमच्यात काय बदल राहिला असं तो महार प्रत्येक घरोघरी सांगू लागला. गुणगुण उठली गावात म्हणती बोधल्याने केले अनुचित तो मनवित असे हरिभक्त वाटविले गोता फुले. आणि त्यावेळेस गावातले लोक म्हणू लागले आम्ही त्या ठिकाणी माळकरी भजनेकरी होतो म्हणले आणि आम्ही असलं काही बी खात नव्हतो. आणि या असणाऱ्या बोधले महाराजांनी स्वतःला भक्त म्हणून घेतोय महाराज म्हणून घेतोय मोठमोठ्या माळा गाळ्यामध्ये घालतोय आणि बैलाचं मांस लोकांना खाऊ घालतोय अशी गावातली लोक बोलू लागली. एक म्हणती हे असत्य मात एक म्हणती हे यथार्थ बोधल्याचा गोरा निश्चित नाही दिसत गोठणी. आता काही लोक बोधले महाराजांच्या भक्तीमधले होते त्यांनी सांगितलं खोटं आहे म्हणले. मानकोजी महाराज असं करणार नाही. दुसरा म्हणला खरंच आहे. आणि जर नाही खोटं असेल तर मग त्यांचा बैल कुठं आहे दिसत नाही. कालपासून आपण जेव्हा गेल्यापासून बैल दिसना त्यांच्या गोट्यामध्ये खरंच आहे असं सांगतात. गोत्र सोयरे होनी गोळा एकांती बैसोनी विचार केला म्हणती पोसावे बोधल्याला की कैश्या मासी बाटविले. आणि सगळे जे काही गोत्रच होते धामणगावचे जे काही पाटील लोक होती मानकोजी महाराजांची सोयरी सज्जन ते सगळे जाऊ म्हणले बोधले महाराजाच्या घरी आणि त्यांनाच विचारू नेमकं काय प्रकार आहे. आम्ही अजून कसलंच मांस खालो आमचा हात सुद्धा वाटलेला नाही आणि तुम्ही आम्हाला बैलाचं मांस खाऊ घातलं म्हणून त्याला जाऊन विचारू. लोक बोलू लागली. अनामिकाशी म्हणती सकळ जण मुद्दा दाखव्या मा कारण तो म्हणे वृषभाचे शिर कापून ठेवले लपवून राशीत. आणि त्याच महाराला जन घरोघरी सांगितलं होतं. त्यांनी गावातल्या लोकांनी त्यांना विचारलं तू म्हणतो त्याला पुरावा काय आहे म्हणले. काय आहे दाखव आम्हाला काहीतरी. म्हणले हे बघा त्या बैलाचं जी मुंडक आहे ती मानकोजी महाराजांच्या त्या राशीमध्ये लपवून ठेवलंय चला दाखवतो. चर्म लपविले भूषात चला तो मासी दाखवितो त्वरित ऐकून दुर्जनाची मात झाले संतप्त सकळीत. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या मानकोजी महाराजांच्या शेतामध्ये त्या राशीमध्ये मुंडक लपवलंय भुशामध्ये चर्म ते असणारं कातड लपवलंय चला आताच दाखवतो असं सांगतात. म्हणती जाऊन सकळ जन बोधल्याचा जीवेच घ्यावा प्राण मग राजा पोषेल आपणा कारण तरी पडेल नागवन ते देऊ. त्यावेळेस गावातली लोक फोर वैतागली महाराज अनावर झाला राग म्हणले या बोधल्याला मारूनच टाकू. गावातल्या राजाने जरी विचारलं तर पुन्हा पाहिजे ते आपण धन देऊन त्याला शांत बसू पण ही मानकोजी महाराजाला ठेवायचं नाहीये. गावातली लोक बोलतात. आईचे बोलून दुराचारी डांगा घेतल्या फुले करी
बोधल्या पाशी सत्वरी येऊन उभे ते राहिले. मग त्याने काट्या फिट्या घेतल्या हातामध्ये मारायला मानकोजी महाराजाला. काही बी खाऊ घालतोय म्हणले, स्वतःला महाराज म्हणतोय चला म्हणले जाऊ. काट्या घेतली गावातले लोक मानकोजी महाराजाच्या घरापाशी समोर येऊन उभा राहिली. तव त्याने लावून नेत्रपाती हृदय चिंतिली श्री विठ्ठल मूर्ती नामस्मरण एकांती करीत वैसला निज प्रेमे. आणि इकडे मानकोजी महाराज आपल्या घरामध्ये डोळे झाकून भगवंताचं भजन करत बसले. लोक म्हणती होई रे सावध करावयासी आलो तुझा वध ऐसा कैसा रे तू मैन पाठविले प्रसिद्ध सकळासी. आणि लोकांनी सांगितलं तुला मारायला आलोय म्हणले. डोळे उघड असलं काय आता सोंग घेऊन बसलाय. नाही ती त्या ठिकाणी आमचं हाड पाठवलंय म्हणले, आम्हाला नाही त्याचं मांस खाऊ घातलंय आणि आता डोळं झाकून बसला असं लोक बोलू लागली. बोधला म्हणे पंढरीनाथा ऐशिया संकटी पावे आता तुझ वाचून कृपावंता कोण रक्षिता दिनासी. आणि मानकोजी महाराजांनी देवाला बोलावलं म्हणले, काय तुमच्या सांगण्यावरूनच कुठं केलंय म्हणले, आता कसं आहे म्हणले, ह्या संकटामधून मला वाचवा. मानकोजी महाराज बोलतात. तव ते म्हणती दुराचार तुझा तान पावे रुक्मिणीवर आम्हासी कापून घातले ढोर भ्रष्टाचार केला की. त्यावेळेस लोकांनी ऐकलं, धावा केलेला म्हणले आता देव येत नसतो तुझ्या मदतीला. नाही त्याचं मांस आम्हाला बैलाच त्या ठिकाणी खाऊ घातलं आणि आता देव पावत असतो का. लोक बोलू लागली. अनामिका अशी म्हणती ते अवसरी मुद्दानो निदावी सत्वरी अवश्य म्हणून दुराचारी राशी भीतरी पाहत असे. आणि ते असणारे महाराला लोकांनी सांगितलं जा म्हणले, ते बैलाचं मुंडकं कुठं लपवलं ते घेऊन या म्हणून तो गेला आणि त्या राशीमध्ये पाहू लागला. काय दिसलं ऐका. वृषभाचे शिर होते त्यात ते बोकडाचे करी पंढरीनाथ तयाईशेची चर्म करीत देखील अकस्मात काढिता. आणि त्यावेळेस बैलाचं मुंडकं होतं मारलेलं पहिलं, त्यावेळेस भगवंतानं ती बदललं आणि बैलाच्या जागी बोकडाचं केलं. आणि चर्मही कातळ सुद्धा बैलाचं होतं, त्याच्या जागी बोकडाचं भगवंतानी केलं असं सांगतात. अनामिके ते घेऊन हाती अधोमुख पाहे तो दुर्मती म्हणे म्या वृषभ मारिला निश्चिती प्रीत गती झाली. आणि मग ते असणारे महारानं क्षीर काढलं, पाहिलं तर बोकडाचं होतं. म्हणली झालंय काय आपण, मला माहित आहे रात्री मी स्वतः माझ्या हाताने बैलाला मारलंय आणि बोकडाचं इथं कसं आलं विचार करू लागला. गावकरी बोधले असं म्हणती पाहे तुझा गोरा झाला काय तू कौतुक करी पंढरी राये जे न होय कोणासी. आणि मग लोकांनी विचारलं बरं ती कशाचं बी असू दे म्हणले, मग त्याचं घेणं देणं नाही. तुझा बैल कुठं आहे म्हणले, आजपर्यंत आम्ही तुझ्या गोठ्यामध्ये बघितला होता, कुठे आम्हाला दाखव. असं बोलल्यावर जी कुणालाच करता येत नाही ती भगवंतांनी केलं ऐका. वृषभ कापिला होता देखा तो सावध केला पहिल्यासारखा तेव्हा आश्चर्य वाटले लोक म्हणते अनामिक लटकाची. आणि त्यावेळेस मग भगवंतांनी पहिला जो मारलेला बैल होता तो भगवंतांनी जिवंत केला. काय करता येत नाही, त्रिभुवनाची सत्तेचा मालक आहे तो. आणि लगेचच त्या असणाऱ्या बैलाला पहिल्यासारखा जिवंत केला. मग लोकांनी म्हणले महाराज खोटं बोलायला लागले, बदनामी करायला लागले महाराजाची. आता या महाराज बघू असा विचार करू लागले. अंत्यजा असे म्हणती ग्रामवासी जन तुझाचे आम्ही घेऊ प्राण तू असत्य घेऊन तुपान करविले छळन बोधल्याचे. त्यावेळेस लोकांची सगळी टोळी त्या महाराकडेच फिरली. म्हणली तूच कुठं ना केलाय, घरोघरी महाराजाचं नाव बदनाम केलंय, चांगला महाराज आहे ह्याचं नाव तू वाटोळं केलंय. म्हणले नाही ती ह्याच्यावरती दोष ठेवले, म्हणले आता तुलाच मारतो. म्हणून सगळी लोक त्या महाराजच्या पाठीमाग लागले. ऐकोनी सकळांची सक्रोध युक्ती थरथरा कापे तो दुर्मती मग विष्णू भक्ताशी लोटांगण प्रीती अंत्य घाली ते देवा. आणि त्यावेळेस सगळी लोक त्या महाराला मारायला धावली. त्यावेळेस तू मानकोजी महाराजांजवळ आला आणि वाचवा म्हणूनच पाया पडू लागला. म्हणे मी अनंत अपराधी जाण हीन याती चांडाळ दुर्जन आता प्राण क्षमा करून माझे प्राण वाचवी. आणि मग त्यावेळेस सांगितलं हे बघा म्हणले मानकोजी महाराज मला क्षमा करा, मी दुष्ट आहे वाईट आहे आणि हीन यातीतला आहे असं म्हणून मला क्षमा करा म्हणून बोलू लागला. ऐकोनी दुर्जनाची वाणी करुणा उपजली तयाचे मनी मग ग्रामवासी याची सांगे वचनी याची कोणी न मारावे. मग त्या असणाऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकलं मानकोजी महाराजांना दया आली आणि बोधले महाराजांनी सांगितलं की याला मारू नका. मग अंता टाकून समस्त बोधल्याशी घालील दंडवत
चित्ती झाला तिलचित अनुचित घडले सकळाशी. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अनुताप झाला त्याला आणि मानकोजी महाराजांच्या सांगण्यावरून गावातल्या लोकांनी त्याला वाचवलं. काय झालं? हो इकडे बोधल्या श्री रुक्मिणी कांत ध्यानात येऊन काय बोलत तुझं सांगितलं म्या गुह्यार्थ अनुभव प्रचित आली का. इकडे भगवंतानी मानकोजी महाराजांना सांगितलं होतं बैल मारलेला जर लपलं असतं तर याला अनुग्रह द्यायला हा तयार झाला असता. पण यानं लपवलं का? स्वतःच्या तोंडाने सांगितलं म्हणून याला शिष्य करून घेऊ नका. यानं जर लपवलं असतं लोपलं असतं याच्या मनात ठेवलं असतं तर मी बिंदास म्हटलं असतं याला शिष्य करा. पण शिष्य करण्याच्या लायकीचा हा नाही, प्रचित आहे. म्हणून भगवंता बोलू लागले बोधला म्हणे जग जीवना तुझा पार न कळे कवना म्हणून मिठी घातली चरणा वैकुंठ राणा हसत असे. मग भगवान बोधले महाराजांनी सांगितलं भगवंता तुझा पार शेषाधिकाला कळत नाही, आम्हाला काय कळणार आहे. म्हणून भगवंताच्या पायावरती मानकोजी महाराजांनी मिठी मारली. आणि चरित्र अमूलिक सादराय का भक्त भाविक धामण गावीचे सगळं लोक देखती कौतुक नाना परी. आणि अजून एक चरित्र आहे मानकोजी महाराजांचं. आता ते ऐका. आजपर्यंत चरित्र गावातल्या लोकांनी पाहिलं, हे सुद्धा ऐका, वाचा. मनती बोधला नवे मानवी नर परमज्ञ आणि अति उदार केवळ ईश्वरी अवतार केला भाऊ पार सकळांचा. आणि लोकांनी सांगितलं ही मानकोजी महाराज म्हणजे साधा सामान्य माणूस नाही, ईश्वराचा अवतार आहे. आणि अनेक प्रकारचं चरित्र मानकोजी महाराजांनी गावातल्या लोकांना दाखवलं. एके वर्षी या वर्षानी पर्जन्य पडेच मेदिनी म्हणून धामण गावीची पेरणी आग्रधान्याची राहिली. आणि एके दिवशी त्या ठिकाणी आवर्षण पडला, दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही धामण गावामध्ये आणि बी पेरायचं जमिनीमध्ये राहिलं. काय झालं? आश्विन मासापर्यंत जाणं पडले होते या वर्षान मग कार्तिकात स्वातीचा पर्जन्य अपार घन वर्ष लागे. आश्विन महिन्यापर्यंत पाऊस पडला नाही, कार्तिक महिन्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी स्वतःच्या मनानं त्या ठिकाणी पाऊस पडला गेला. त्यावेळेस जमीन बी पेरण्याच्या व्यवस्थेमध्ये आली. काय झालं? बोधल्याने काढून कर्ज पेरावयासी घेतले बीज गावकरी करून विरज चालले काज करावया. आणि मानकोजी महाराजांनी पैसे खर्च करून शेतामध्ये बी पेरण्यासाठी त्या ठिकाणी बी दुकानातून विकत घेतले. काय करतात? तो दिंड्या पताका घेऊन करी यात्रा चाली पंढरपुरी दृष्टीची दे कोणी त्या जरी बोधराजांतरी संतोषला. आणि त्याने बीज घेतलं, अजून पेरलं नव्हतं शेतामध्ये, फक्त घेऊन ठेवला होता. एवढ्या वेळामध्ये पंढरपूरला जाणारे वारकरी मानकोजी महाराजांच्या शेतामध्ये किंवा घरी आले. यात्रेकर्या अशी दंडवत सद्भावे साष्टांग घालित म्हणे आज आमचे भाग्य ऊर्जित म्हणून संत भेटले. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं धन्य मी आपुले मानिन संचित, तुमच्यासारख्या संताचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटला, दर्शन झालं. मानकोजी महाराज बोलतात त्या समारंभात होते ब्राह्मण ते बोलले अशी बोलती वचन तू दुष्काळी करीतोशी अन्नदान आलो म्हणून या ठाई. आणि त्यावेळेस त्या यात्रेमधल्या पंढरपूरच्या वारकऱ्यांनी मानकोजी महाराजांना सांगितलं दुष्काळामध्ये तुम्ही अन्नदान करता म्हणून आम्ही या गावामध्ये आलो. ऐकोनी द्विजवरांचे वचन म्हणे आपल्या ग्रहितो नाही धान्य आणि विमुख गेली संत सज्जन तरी सत्वाची हानी होईल की. मानकोजी महाराजांनी विचार केला आता पैसे आपल्यापाशी नाही, होते तेवढे पैसे आपण बी विकत घेण्यासाठी खर्च केले, आता आपल्याकडे पैसे नाही. आणि जर ही लोक माघारी गेली तर सत्वाची हानी होते. म्हणून मानकोजी महाराज काय करतात? मग बोलावून निज पुत्राशी एकांती विचार सांगे त्यासी की हे बीजने होनी घराची भोजन संताशी घालावे. आणि त्यावेळेस विचार केला मानकोजी महाराजांनी आपल्या मुलाला बोलवलं, म्हणले आता शेतात पेरायचं राहू दे, शेतात पेरल्यावर येईल तेव्हा येईल, आता ही बीज घे आणि याच काहीतरी करून या संतांना जेवण दे असं सांगतात. हो मी पीक देत असे निर्जीव मग संत तू आहे सजीव याचे उदरी बीज पेरित सर्व काय एक नवे सांग पा. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी पोराला सांगितलं, म्हणले शेतामध्ये बी पेरल्यानंतर जमीन देईल तेव्हा देईल,
पण संत सजीव आहेत यांना जर आपण त्या ठिकाणी खाऊ घातलं तर पुण्य मिळेल असं सांगतात. आईशी पित्याची वचन युक्ती ऐकून यमाजी संतोष चित्ती विरजे मिळाले होते शेती तो ग्रामात मागोती परतविले. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या वडिलांचं बोलणं ऐकलं यमाजीनं आणि ते बी परत घेतलं आणि त्या बियाचं काय करतो ऐका. आईशी पित्याची वचन युक्ती बीज होते सवा मन ते दळून यात्रेकऱ्याशी घातले अन्न कडू भोपळ्याचे बीज नेऊन आपल्या शेती पेरिले. आणि मग मानकोजी महाराजांनी काय केलं दुकानात ते विकत आणलं होतं अन्नासाठी बीज. ते बीजाचं त्या ठिकाणी बारीक करून त्याचं अन्न बनवून वारकऱ्यांना दिलं. मग शेतामध्ये काय पेरायचं म्हणून कडू भोपळ्याचं बी मानकोजी महाराजांनी आपल्या शेतामध्ये पेरलं. ईश्वर करणी या घटीत तुंबिनीशी फळे आली भोवत ग्रामवासी लोक हसत म्हणते विपरीत हे केले. आणि त्याच असणाऱ्या भोपळ्याचं कडू भोपळ्याचं बी पेरलं होतं मानकोजी महाराजांनी शेतामध्ये. आणि त्याही सध्या भोपळ्याला अनेक प्रकारचे भोपळे लागले त्या बियाला. लोक गावातले हसू लागले असं सांगतात. यात्रेकऱ्याशी बीज घालून या कडू भोपळे पेरले कासया तो एक कुटीला येऊन या काय बोलिला ते ऐका. आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांना गावातले लोक हसू लागले. म्हणले जी बी पेरण्यासाठी आणले होते ते लोकांना खाऊ घातले आणि कडू भोपळ्याचं बी शेतामध्ये पेरलं. तेवढ्यामध्ये एक व्यक्ती काय करतो ऐका. बोधला पाटील गावचा राजा मी सकळ तयाची प्रजा आपल्या सांडावया लौकिकला जायचे तयासी वाटत असे. आणि त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं मानकोजी महाराज गावचा पाटील आहे तो राजा आहे आणि आम्ही त्याची प्रजा आहे असं सांगतात. एक एक देवा सकळा हाती म्हणून पेरिले आहेत शेती ऐकून दुर्जनाची वचन युक्ती गदगद हसती सकळ जन. आणि त्या लोकांनी सांगितलं ही भोपळा पेरलाय खडू भोपळा त्याचा काय फायदा आहे बरं आपण त्याच्या प्रजा आहेत एक एक भोपळा गावकऱ्याच्या हातामध्ये द्यावा म्हणून पेरला की काय म्हणून लोक हसू लागली. मनती बोधल्याच्या शेतीत जाऊन कौतुक पाहू अवघे जन कैसे पिकाले सगण ऐसे म्हणून उठले ते. मग लोकांनी विचार केला चला म्हणले मानकोजी महाराजांच्या शेतामध्ये कडू भोपळा त्यानं पेरलाय त्या नेमकं भोपळ्याला काय बी आले तर त्या भोपळ्यामध्ये काय आहे जाऊन बघू. क्षेत्रात पाहता ते वेळ तव तुंबिनीशी बहुत आली फळे एक भोपळा तोडून तत्काळ फोडून या पाहता ती. आणि गावामध्ये शेतामध्ये गेले मानकोजी महाराजांची तर अनेक भोपळं लागली होती. ते बियाला पेरलेल्या बियाला अनेक भोपळं लागली होती. एकाने एक भोपळा घेतला आणि तो चिरला काय दिसलं येते नवल देखील अद्भुत उत्तम गहू निघाले त्यात ईश्वर करण्या घटित आश्चर्यचित्त सकळांचे. एका जणानं तो कडू भोपळा फोडला आणि भोपळा फोडल्यानंतर पाहिले तर त्याच्यामध्ये गहू निघालं महाराज. ही भगवंताचीच लीला आहे. आणि असं बघितल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं. ग्रामीचा हवलदार होता तेत म्हणे राजाशी सांगायला लागेल ही मात तेने अविंद राजाशी त्वरित लिहून वृत्तांत पाठविला. मग लोकांनी लगेच एका जणाने विचार केला गावाचा जो राजा आहे अविंद राजा त्याला ही वृत्तांत कळवावा लागेल की कडू भोपळ्यामधून गहू काढले म्हणून त्या राजाला पत्र लिहिलं पाठवलं. पत्र वाचिताची यवन म्हणे कृत्रिम विद्या केली जाण मग ढाला इथं 5 जण धामून गावाशी पाठविले. मग पत्र वाचलं गावातल्या लोकांनी लिहिलेलं पत्र त्या यवनानं वाचलं. म्हणले बाबा ही कृत्रिम विद्या आहे. मानकोजी महाराजांनी जी केलंय ती कृत्रिम विद्यावरती केलंय जादू टोनावरती केलं म्हणून 5-6 असणारे हवालदार असणारे मानकोजी महाराजांच्या घरी त्यानं पाठवले. त्यांनी बोधल्या अशी पुढे घालून राजद्वारी नेले जाण अविंदे पुसता वर्तमान केले निवेदन सकळीक. आणि त्यावेळेस ती लोक आली राजाची मानकोजी महाराजांना धरलं आणि ते असणाऱ्या राजाच्या दरबारामध्ये जाऊन उभा केलं. सक्रोध होऊन राजा पुसे भोपळ्यात गहू आले कैसे येरू म्हणे मग ठाऊक नसे पंढरी निवासे हे केले. आणि त्या राजाने विचारलं मानकोजी महाराजांना तुम्ही कडू भोपळा पेरला होता मग त्या भोपळ्यामध्ये गहू कुठून आले कसे आले. मानकोजी महाराज म्हणले मला काही माहित नाही भगवंताची लीला आहे त्याला विचारा आम्हाला विचारू नका. हाय कोणी निज भक्तांची वाणी विश्वास न वाटे त्या लागुनी जैसे श्री रामचरित्र ऐकोनी पिशाचे मनी जळती का. आणि त्यांनी सांगितलं मानकोजी महाराजांनी भगवंतानीच त्याच्यामध्ये गहू आणले आम्हाला माहिती नाही पण त्यांना विश्वास वाटला नाही. रामाचं चरित्र जसं भूताला आवडत नाही तसं सांगतात. आई कोणी निज भक्ताची वाणी विश्वास न वाट
गीता शास्त्र वाचिता संजयास त्याचा द्रष्टाशी नाही विश्वास तेवी बोधल्याचे शब्द अविंदास असत्य वाटले ते देवा. आणि त्यावेळेस संजयानं गीता सांगितली, त्याचा विश्वास संजय त्या धृतराष्ट्राला पटलं नाही. तसं मानकोजी महाराजांनी जी उत्तर दिलं ती त्या अविंद राजाला पटलं नाही. राजा बोले क्रोधायमान मानकोजी बोलले असं करावे यवन मग भक्षा वया मांस बोन तत्काळ जाण आणविले. आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला, त्या यवनानं म्हणले मानकोजी महाराजालाच आपल्या धर्मामध्ये घेऊ आणि मांस भक्षण मानकोजी महाराजांना खाऊ घालण्यासाठी त्या राजानं मागवलं. बोधल्यासी वैसविला भोजनासी तो त्याच्या झाल्या फुले तुळसी राजा उठोनी वेगेसी नमन बोधल्यासी करीत असे. आणि त्या राजानं मानकोजी महाराजांच्या ताटामध्ये मांस आणलं होतं त्या मानकोजी महाराजांना खाऊ घालायला. ज्यावेळेस ताट मानकोजी महाराजांच्या समोर आणलं त्यावेळेस त्याच मांसाची फुलं आणि तुळस झाली. असं त्या राजानं पाहिल्यावर मानकोजी महाराजांना लोटांगण घातलं. मने जे इच्छील तुझे मन ते मज सांगे संपत्ती धन बोधल्याचे कंटाळले मन चालला उठोनी सत्वर. राजाने सांगितलं, महाराज तुम्ही ईश्वर अवतार आहे, तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा आम्ही देतो. मानकोजी महाराज म्हणले आम्हाला काहीच नको. त्या असणाऱ्या संपत्तीवरती मन विटाळलं आणि तिथून महाराज दामणगावला आले. राजासी म्हणे त्या अवसरी काहीच इच्छा नाही अंतरी कामधेनू बांधिली असता घरी मग दारोदारी का जावे. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं मला काहीच नको, तुम्ही देऊन देऊन काय देणार आहे, वैकुंठाचं नाथ आमच्या घरी आहे म्हणले, आम्हाला गामधेनू असताना बाकीची काही गरज आहे. महाराज बोलू लागले, कल्पतरू अंगणी असता जाण मग कासया लावावे शिंदेवन सांडून ऐरावत वाहन खरावरी बैसने अनुचित आम्रवृक्षाची सांडोनी छाया हिवरा तळी वैसावे कासया किन्नर देहासी विटोनिया पशुजन्म वाया का घ्यावा सांडोनी बकुळ सेवंती पोंगळ वेल का धरावी हाती ही दुरावूनी सदसंगती निंदकाशी प्रीती करू नये. बोला की हरी कीर्तन टाकुनिया डपगानी ऐकावे कासया दही दूध ग्रही असुनिया तक्राशी वाया का धुंडावे. जे परमहंस दीक्षा पावले परम ते सर्वतान करी ग्रस्ताश्रम ते श्रीराम वजनी जडली प्रेम तो राज सन्मान न घेती ऐसे म्हणून त्या समयी परतून आले दामन गावी प्रेमळ भक्त असून देई हंता नाही तयासी. आणि अशा पद्धतीने काय एवढ्या दृष्टांतामधून एकच सांगायचं, संतांना पैसे आवडत नाही त्याच्यावरती लोभ नसतो. आणि मग मानकोजी महाराज तो राजा खूप काही देत होता पण महाराजांनी घेतलं नाही. तिथून आले धामण गावामध्ये भगवंताचं भजन करू लागले. नामरूपी जडली या चित्त दासासी न आठवे आम्ही भक्त तैशाच रीती रुक्मिणी कांत देव पण त्या ते कळेना. आणि भगवान परमात्मा आणि मानकोजी महाराज धामण गावामध्ये रोज भजन करत होते आणि त्या भजनाला भगवान परमात्मा हजर राहत होते. देवालाही देव पण आठवत नव्हतं, मानकोजी महाराजांना सुद्धा आपण भक्त हे आठवत नव्हतं. देव आणि भक्त एकरूप होऊन भजन करत होते. कनकाचा मुकुट आणि पैंजन एके मुशी ताटली या जाण मग त्या दोहीचे नाम अभिधान गेले हरपून तत्काळ देवी पांडुरंगाचे करिता भजन बोधल्याचे हरपून गेले मी पण मग हृदय धरून जग जीवन अद्वय भजन करीत असे. अशा पद्धतीने पांडुरंगाचं भजन करत असताना मानकोजी महाराजांचं मीपणा विसरून गेला आणि दोघही एक होऊन भजन करू लागले. देवी पांडुरंगाचे करिता भजन बोधल्याचे हरपून गेले मी पण मग हृदय धरून जग जीवन अद्वय भजन करीत असे. एक सद्भाव धरून अंतरी धामण गावीची केली पंढरी चरित्र दाखवणी नाना परी जडमुड उद्धरी निज प्रेम. अशा पद्धतीने मानकोजी महाराजांनी धामण गावाचीच पंढरी केली आणि धामण गावची वाट पंढरीशी नेली. ऐशी सेवा केली बोधल्याने धामण गावचंच पंढरपूर मानकोजी महाराजांनी सेवा करून केलं. अशा पद्धतीनं संत मानकोजी महाराजांचं चरित्र आहे म्हणतात. पुढील अध्याय कथा अद्भुत प्रेम भक्त गणेशनाथ आणि पुढच्या अध्यायामध्ये या अध्यायामध्ये जवळजवळ 2 अध्याय झाले. आपण परवा दिवशी पासून ऐकत आहोत मानकोजी महाराजांचं चरित्र. त्यांचं सुरुवातीपासून काय काय चरित्र आहे, भगवंताने कुठं कुठं मदत केली, कसं कसं सहाय्य केलं, सुंदर चरित्र मानकोजी महाराजांचं आहे. या अध्यायामध्ये 2च अध्याय सांगितले. बोधलीलांबरी नावाचा ग्रंथ आहे, त्यात समूळ कथा आहे.
मानकोजी महाराज धामण गावामधून आल्यापासून वैकुंठाला जाईपर्यंत 25 अध्यायामध्ये सगळं चरित्र आहे. ही संपलं मानकोजी महाराजांचं चरित्र. आता पुढच्या अध्यायामध्ये गणेशनाथ आणि केशव स्वामी यांचं चरित्र ऐका. जो दीनदयाळ रुक्मिणी कांत तो निज कृपे वदवी ग्रंथार्थ मैपती तयाचा चरणांगत भजन करीतो निज प्रेमे. स्वस्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकला तो जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त चतुर् 85 अध्याय रसाळ. श्रीकृष्णार्पण श्री रुक्मिणी पार्पणार्पण शुभम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम